नागपुर जिले के कामठी तहसील अंतर्गत येरखेड़ा के विकास के लिए भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने कांग्रेस पार्टी से अपील की कि वे पार्टीगत मतभेदों को भुलाकर येरखेड़ा नगर पंचायत बनाने में सहयोग करने की अपील की है। येरखेड़ा की विभिन्न महत्वपूर्ण समस्याओं को हल करने के लिए एक बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में येरखेड़ा में बुनियादी सुविधाओं को बढ़ाने, नगर पंचायत का गठन की आवश्यकता पर जोर दिया गया। ही नगरपालिका करण्याकरता आमची एनओसी आहे। मग पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसचा सभापती आहे, त्यांना सही करायला लागेल की आमची संमती आहे। जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस तिथल्या अध्यक्षाला सही करायला लागेल, आमची संमती आहे। 3 लोकांच्या सह्या लागतात, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष। हे तिन्ही काँग्रेसचे आहेत। त्याच्या सहीशिवाय आम्ही सही करू शकत नाही, पालकमंत्री करू शकत नाही, कलेक्टर करू शकत नाही आणि मुख्यमंत्री करू शकत नाही। हा तीनही काँग्रेसचे आहेत, आहे की नाही? और तीनों को क्या भाई बताइए ना, क्रेडिट किसको जाएगा? कांग्रेस को जाएगा। चलो ठीक है, आपको क्रेडिट, मुख्यमंत्री की सही लाने की जवाबदारी मेरी और सावंत है। एक स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की नगर पंचायत ही भाजपाची मागणी नाही किंवा काँग्रेसची मागणी नाही, ही या जनतेची मागणी आहे। आणि या जनतेच्या मागणीसाठी राजकारण बाजूला सोडून आपण नगर पंचायत बनवूया, तुम्ही पण या, आम्ही पण येतो, संपूर्ण मिळून आपण नगर पंचायत बनवूया, असं आमचे बावनकुळे साहेब यांनी आजच्या या संपूर्ण जन आंदोलनात सांगितलेलं आहे। मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं, ज्या वेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यावेळेस तुम्ही पण मत मागा आणि आम्ही पण मत मागू, पण आज जनतेसाठी नगर पंचायतचा विषय हा त्यांचा हक्काचा विषय आहे। त्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या घरी असलेल्या त्यांच्या समोर रस्ते, नाली, वीज आणि त्यांची प्रॉपर्टीची असलेली जटिल समस्या याचा प्रश्न आहे। तर जनतेच्या समस्यासाठी सामोर येऊया, राजकारण बाजूला सारूया आणि यात भाजपा राजकारण करत असं नाही। बावनकुळे साहेबांनी सांगितलं की 7 दिवस तुम्हाला दिलेले आहे, 7 दिवसात तुम्ही येरखेड्याच्या नगरपंचायतसाठी काँग्रेसने प्रयत्न करावा आणि काँग्रेस जर 7 दिवसात करत नाही तर आम्ही करूया। 7 दिवसात तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही प्रयत्न करा। एवढंच नाही तर त्यांनी नगरपंचायतसाठी काँग्रेसला 7 दिवसाचं आव्हान दिलेलं आहे।